तुम्ही काहीतरी महत्वाचं सांगणार होतात ना मला? हा डॉलीबाई, आपण तुमच्यासाठी ना अजून एक गंमत आणली. हा आपण ते पुस्तक, ते काही टेन्शनचं काम आहे का? काही झालंय का? मोबाईल मोबाईल आपला मोबाईल कुठे गेला? हा मिळत नाही आपला मोबाईल. कुठे गेलाय आपला मोबाईल? तुम्ही असे हायपर होऊ नका. थांबा, इथेच कुठेतरी असेल, आपण शोधूयात ना. ते मगाशी ते कोण, त्यांचं नाव अमोल, त्यांना विचारायचं. नाही 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 पण गाडीत राहिलाय का? नाही हो डॉलीबाई, घरी राहिलाय का? आपण येताना घेऊन आलो ना या इथे. कळत नाही कुठे. मी फोन लावते. हेच तर पाहिजे आपल्याला. डॉलीबाई करा फोन करा. आपण नाही बोलू शकत, आपला मोबाईल बोलेल. डॉलीबाई करा फोन करा ना. लावा लवकर लावा ना फोन. हो करते ना. लावा ना. या आमच्या बोकांडी बसा. ही अशी रिंगटोन आहे तुमची? आपला फोन द्या तिकडे. आमच्या बोकांडी बसा. बापरे, डोकं दुखायला लागलं माझं. तास काय चाललंय काय? अरे कोणाची पनवती लागली आपल्याला काय कळतच नाही. सगळेच भाषण आपले उलट पडताय. सगळ्या प्लॅनची वाट लागलेली आहे. देवा, काय कामाचं नाही तू. डॉलीबाई, आपण 1 मिनिट, आपलं 1च मिनिट, 5 मिनिटं थांबा. आपण आता मशाल दिसते काय? नाही दिसत. हे बघ, याच्यातनं बघ, दिसली काय? हा, ते ही मशाल पेटवे ना. हे बघ, ती मशाल जशी पेटली तर आपण इकडे चालू व्हायचा. कळला? देवा, बोला ना. डॉलीबाई, कसं सांगू तुम्हाला, आपल्याला तुम्हाला ना हे सांगायचं होतं की काय सांगायचं होतं? आपण लग्न करण्याचा निर्णय केलाय. आपली रिक्वेस्ट आहे तुम्हाला, विचारा, एकदा विचारा प्लीज. विचारा. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. डॉलीबाई, आपली रिक्वेस्ट आहे तुम्हाला, एकदा नाव विचारा प्लीज. एकदा नाव विचारा बस. ऍक्च्युली मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं. आता आपल्यात चांगली मैत्री आहे, त्यामुळे मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही. ऍक्च्युली माझा अजिबात मूड नव्हता इथे यायचा. मी येणारच नव्हते, कारण काही वर्षांपूर्वी याच दिवशी मी एक निर्णय घेतला होता. कसला निर्णय? लग्नाचा. काय योगायोग आहे ना. हा खरंच, बघा ना काय योगायोग आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस. डॉलीबाई, आपण लग्न करण्याचा निर्णय जर करेक्ट घेतला ना तर आपलं आयुष्य सोनं होऊन जातं. पण जर का तो निर्णय चुकला ना तर आयुष्याची राख रांगोळी. आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुम्ही तुमचा जोडीदार निवडलात. या वयात गरज असते सोबतीची. मी माझ्यावरून सांगते, मला कळतंय. पण जी चूक मी केली ना ती चूक तुम्ही नका करू. म्हणजे चुकीचा निर्णय घेऊ नका. मी आजपर्यंत जो त्रास सहन केलाय ना तो त्रास माझ्या मित्राने सहन करावा असं नाही वाटत मला. एक मैत्रीण म्हणून सांगते. सत्य, लग्न हे असं असतं, अंधार. एकाने विश्वास ठेवायचा, दुसऱ्याने तो तोडण्यासाठी.
ॲक्च्युली आय एम सॉरी. तुमच्यासाठी आज चांगला दिवस आहे खरं तर. मी काय माझं रडगाणं गाते. मी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. डॉलीबाई, पण निघायचं का? प्लीज माझ्यासारखी चूक करू नका, इतकंच. बाकी की ऑल गुड. आणि मी खूप खुश आहे तुमच्यासाठी. जरा जास्तच बोलले मी आज, सॉरी. नाही नाही डॉलीबाई, असं काय पण नाही. सर, पेटवायची का मशाल? मशाल? सरांची ऑर्डर होती. गुड न्यूज समजलं की मशाल पेटवायची म्हणून. हो, सरांनी गुड न्यूज दिली मला. द्या इथे. अहो, मी पेटवते. नाही डॉलीबाई, डॉलीबाई. भेटली भेटली भेटली. डॉलीबाई, आपल्याला परत एकदा माफ करा. ते नाही होणार परत असं. अरे सत्या, पांडे, गब्बर, कधी आलात तुम्ही? अरे तुम्ही आपल्याकडे असं काय बघताय? एकदम भूत पाहिल्यासारखा का थोबडा केला तुम्ही? अच्छा ठीक आहे. तुम्ही आपल्याला विचारणार नाही काय झालं ते? आपण सांगतो ना तुम्हाला काय झालं ते. आपल्या ठरल्याप्रमाणे ना आपण डॉली बहिणी भेटायला गेलो. मग आपल्या ठरल्याप्रमाणे ना आपण त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि मग आज माझ्या लग्नाचा वाढदिवस. आपण लग्न करण्याचा निर्णय जर करेक्ट घेतला ना तर आपलं आयुष्य सोनं होऊन जातं. पण जर का तो निर्णय चुकला ना तर आयुष्याची राख रांगोळी होते. जी चूक मी केली ना ती चूक तुम्ही नका करू. साला आपण पण ना डॉली बहन बरोबर लग्न करायला निघालो होतो. या गब्बर बरोबर राहून ना आपण सुद्धा भेजा वापरण्यास आता आपल्याला वाटायला लागले. काय सत्या, अरे डॉली बहन बरोबर ना आपण लग्न करायला निघालो होतो आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काय पण माहित नाही. आपण त्यांना ना फुलं दिली. आपल्याला कळलं की अरे त्यांना त्या फुलांचीच ॲलर्जी आहे. आपण या इथे मस्तपैकी सेंट परफ्यूम मारून निघालो होतो. कसलं काय, डॉली बाईंना एकावर एक शिंकायला लागले आणि तेव्हा आपल्याला कळलं की डॉली बाईंना ना त्या परफ्यूमची पण ॲलर्जी आहे.
त्याला खरंच काय पण माहित नाही रे डॉलीबाईंबद्दल. कोणचा रंग आवडतो, कोणचा रंग आवडत नाही, आपल्याला काय पण माहित. कोण हवंय तुम्हाला? डॉक्टर मोनिका इथेच राहतात ना? किंवा देवाबाईंचं घर? नाही नाही, देवाबाई इथे राहत नाहीत, पण मॅडम इथेच राहतात. या ना. हो. या. हा, या. एक मिनिट हा. मॅडम, मोनिका मॅडम. मॅडम, मॅडम तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. बसा ना. बसा बसा. मॅडम, तुम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये आला होतात. ऍक्च्युली मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही खूप मोठे डॉक्टर आहात ना, म्हणून तर तुम्हाला शोधत विचारत इकडे आलो. काय काम होतं? तुमची ही वस्तू तुम्ही तिथेच विसरला होतात ना, तीच परत द्यायला आलो होतो. थँक्यू सो मच. उगीच तुम्हाला त्रास. अहो, त्यात कसला आलाय त्रास? पाणी. पाणी. मॅडम, आणखी एक बिलेटेड हॅपी बर्थडे. सॉरी, माझा बर्थडे नव्हता. तुमचा काहीतरी गैरसमज होता. तुमचा बर्थडे नसता तर मग देवाभाईंनी सगळं हॉटेल कसं काय बुक केलं होतं ना? नुसतं बुक केलं नव्हतं, अगदी स्पेशल डेकोरेशन करायला सांगितलं होतं. त्यावरून मी गेस केलं. आपण लग्न करण्याचा निर्णय केलाय. मॅडम, हो मॅडम, निघतो मी. खरंच असा जोडीदार मिळायला भाग्यच लागतं. खूप नशिबान आहात तुम्ही. येतो मी. काल कुठलंही खास कारण नसताना देवांनी मला भेटायला बोलवलं. इतक्या सगळ्या अरेंजमेंट्स केल्या होत्या आणि लग्नाचा पण विषय काढला. ते मलाच तर प्रपोज करणार नव्हते ना. ए देवा, शांत हो रे. अरे जमाना बदललाय आता. हा भाई, म्हणजे बघ ना, तुझं जसं लग्न झालंय तसं त्यांचं पण झालंय ना. तरी पण तू एक स्टेप पुढे टाकली ना भाई. हा भाई, आणि आता त्यात काय प्रॉब्लेम पण नाही वाटत. आणि देवा, एक गोष्ट लक्षात घे, त्यांचं पहिलं लग्न फसलंय, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय रे. हे बघ, अशा वेळी तू जर त्यांना आधार दिला तर त्यांना बरं वाटेल ना. त्यांचा त्रास कमी होईल, एक नवीन जिंदगी स्टार्ट होईल असा विचार कर ना तू. असं खरंच होईल? अरे केसचा निकाल लागेल ते नंतर, अगोदर केस तर उभी करू. हा भाई, अरे भाई, त्यांचा लग्नाबद्दलचा बेकार अनुभव नंतर बदलू शकतो ना. हा, म्हणजे आता आपण जसा विचार करतो तसा डॉलीबाई पण विचार करत असतील ना? हा भाई, अरे खरंच तू नको टेन्शन घेऊ, सगळं चांगलं होईल. अरे भाई बोले वो शोले. देवा, मी तर म्हणतो तू उद्याच डॉलीबाईंना जाऊन भेटून ये. हा भाई, उद्या जा, त्याला भेट आणि एकदा बोलून टाक काय ते. भाई, अरे असा हास ना तू कशाला खाली पेली टेन्शन घेतो. डॉलीबाई, ते ना आपल्याला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हा, आपण वॉक घेऊयात का, इफ यू डोंट माइंड? हा चालेल ना, काय पण टेन्शन नाही. चला. चल. डॉलीबाई, ते देवा, हा? तुम्ही काही बोलायच्या आधी मी एक बोलू का? हा, बोला ना, तुम्ही बोला डॉलीबाई. आय एम सॉरी. म्हणजे काल सगळा जो काही प्रकार घडला ना, त्याच्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. हो, काय डॉलीबाई, तुम्ही आपल्याला दोस्त मानता आणि सॉरी कुठे बोलता? नाही म्हणजे तसं नाही, पण खरं सांगू का, माझी ना मनस्थिती ना कालची फार बरी नव्हती. पण तुम्ही इतक्या आनंदात होतात, तुम्हाला काहीतरी महत्वाचं मला सांगायचं होतं आणि मी मात्र त्याचं काय डॉलीबाई? म्हणजे तुम्ही लग्नाचा विषय काढलात आणि मी माझंच रडगाणं गात राहिले.
डोली भाऊ, त्याला काय होत आहे ना? तुमच्या जे दिलात होतं ते तुम्ही बोललात, बस. ते सगळं जाऊ देत. तुम्ही काहीतरी तुमच्या लग्नाविषयी बोलणार होतात, म्हणजे मला सांगणार होतात, तर तुम्ही आत्ता सांगा ना. मी प्रॉमिस करते, मी मध्ये मध्ये नाही बोलणार. आता सांगू? हां. त्याचं काय डोलीबाई, ते आपण हां. तुम्ही ते आपण ना पुढे काय? लग्न हां, ते लग्नाचं पुढे काय? ते देवा, सांगा ना. डॉलीबाई आता काय सांगणार? एकदा विचारलं असतात ना, नाव काय? देवा, कुठे हरवलं? डॉलीबाई, तुमचा तो हात, ते ॲलर्जी, त्याला औषध लावा, काळजी घ्या त्याची. तेच विचारायचं होतं, बस. मला कळतंय देवा, तुम्हाला बोलायचं काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही बोलता काहीतरी वेगळंच आहे. डॉलीबाई, आपण निघतो आता. तुम्ही काळजी घ्या हाताची. हा, येतो. साला पण एवढा मोठा डॉन, पण एवढंच काम करायला आपल्याला जमत नाही. शा. देवा, आत्ताच इथे होतोय. तू होता म्हणून मी 2 कप कॉफी घेऊन आलो. आता घे तूच. ओ बाय द वे, माझं विचारायचंच राहून गेलं. आता देवा होता म्हणून आठवण झाली. तुमची कालची भेट कशी झाली? भेट ॲज सच म्हणजे हा, म्हणजे असं काय महत्वाचं बोलायचं होतं त्याला? एवढा काय विचार करतेस? जे काही खरं आहे ते सांगून टाक. आणि तुझ्या आयुष्यात एकच मित्र आहे, तो मी आहे. हो, मित्रच नाही, बेस्ट फ्रेंड आहे. आणि एनिवे, तुझं तसं काही असेल तर सगळ्यात आधी तू मला सांगणार असं प्रॉमिस केलंयस? हा, तुझ्या लक्षात आहे ते प्रॉमिस? ऑफकोर्स. प्रॉमिस तोडायचं नसतं. माझ्या मनात ना एक डाऊट आहे. कसला? म्हणजे काल जे काही देवा बोलत होते ना, ते आमच्याच दोघांबद्दल बोलत होते. म्हणजे मला असं वाटलं की त्यांना मलाच प्रपोज करायचं होतं. व्हॉट? आई, दिस इज सच अ ग्रेट न्यूज. तू बस. काय एवढी कसली एक्साइटमेंट आहे? काही वेड आहेस का? मला फक्त डाऊट आहे, खात्री नाही झालेली अजून. दिस इज ग्रेट ना. हे बघ, आपण असं समजूया की हा डाऊट नाही तर हेच खरंय. तर मग तुझा काय रिस्पॉन्स आहे? तू 20शीत आहेस आणि मी 40शीत आहे. हे प्रेम, लग्न, जोडीदार बद्दलच्या अपेक्षा, सहजीवनाच्या कल्पना, या सगळ्याच्या बाबतीत आपण दोघं जण खूप वेगळ्या प्लॅनेट्सवर आहोत. आणि तसंही खूप महत्वाचं डिसिजन आहे हे. म्हणजे असं मी असं अचानक नाही घेऊ शकत ना. मला खूप बर्डन आहे. म्हणजे माझी पोझिशन, स्टुडंट्स, आणि ते लोक काय म्हणतील. आणि आई, तू परत लोकांचा विचार करायला लागलीस. सगळ्यात महत्वाचं काय? आजीची परमिशन. आणि ती तर डे 1 पासून तुझ्या मागे लागली आहे ना, टार्झन बापूंसाठी. आणि कसला समाज ग? अख्खं आयुष्य एकटीने काढलेस तू. तेव्हा कुठे गेला होता हा समाज? कोणी आलं तुला विचारायला? तू का विचार करतेस? हे बघ, तुझ्या लाईफ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे? मी आणि आजी. करेक्ट? आणि आमचा तर तुला कायम सपोर्ट आहे ना. विषय संपला. सांग ना, देवा आवडतो ना तुला?